काल बऱ्याच ठिकाणी स्क्रुटनी झालेली आहे. अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की काल खास करून कुलाब्यामध्ये 3 ठिकाणी जिथं राहुल नार्वेकर आहेत त्यांनी दमदाटी करून विरोधी उमेदवारांना अर्ज दिला नाही, त्या ठिकाणी दमदाटी केली, अशा प्रकारे एक आरोप येत आहे. आरोप नाही, सत्य आहे ते. मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष असे संकेत आहेत, नियम, संविधान, ते कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसते, ते निष्पक्ष असतात. पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले, म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले. आता हा धमक्यांचा विषय आला. विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर. या राज्यात काय चालले आहे त्या विचाराचीच सोय नाही. पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, ते ठेवायचा प्रश्न येतोय कुठे. वाट लावून टाकली. विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं. आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाहीत, कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती. मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाहीत. दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाहीत विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. आणि आता ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा, नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे, राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात. बाकी काय म्हणू शकतो आपण. पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही. त्याचबरोबर दोन्ही पक्षाचा आपला शिवसेना आणि मनसेचा संयुक्त जाहीरनामा हा